हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे बॉम्बे हायकोर्ट क्लर्क 2026 ची जी रिक्रुटमेंट आहे त्यासाठी जनरल अवेअरनेसचा आपण आज इथे बॉम्बे हायकोर्ट क्लर्क ड्युटीज मध्ये टॉपिक 20 चीफ जस्टिस पॉवर अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रोलचे काही एमसीक्यूज इथे कव्हर करणार आहे. ठीक आहे. आणि ही जी सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे टिल एक्झाम पर्यंत जी आहे ती स्टार्ट राहणार आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. ठीक आहे. तसंच बघा, बॉम्बे हायकोर्ट क्लर्कसाठी जनरल अवेअरनेसची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये सर्व एमसीक्यूज कव्हर केलेले आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. तर चला स्टार्ट करूया इथे चीफ जस्टिस पॉवर अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रोलचे काही एमसीक्यूज. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, द चीफ जस्टिस पॉवर टू फ्रेम हायकोर्ट रूल इज अ एक्झाम्पल ऑफ. उच्च न्यायालयाचे नियम बनवण्याचा अधिकार कोणत्या स्वरूपाचा आहे? तर बघा, ऑप्शन आहे लेजिस्लेटिव्ह पॉवर, ज्युडिकल पॉवर, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रूल मेकिंग पॉवर अँड एक्झिक्युटिव्ह ऑथॉरिटी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रूल मेकिंग पॉवर, प्रशासकीय नियम बनवण्याचा अधिकार. बिकॉज रूल मेकिंग इज अन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शन थ्रू इट हॅज अ क्वाझी लेजिस्लेटिव्ह कॅरेक्टर. ओके. नेक्स्ट, सेकंड, which of the following is not an administrative function of the chief justice? खालीलपैकी कोणते मुख्य न्यायाधीशांचे प्रशासकीय कार्य नाही? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, कॉन्स्टिट्यूटिंग डिव्हिजन बेंच, सेकंड, ग्रांटिंग लिव्ह टू जज, थर्ड, असाइनिंग सब्जेक्ट वाइज रोस्टर अँड फोर्थ, प्रोनाउन्सिंग जजमेंट. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ, प्रोनाउन्सिंग जजमेंट, निकाल देणे. बिकॉज डिलिव्हरिंग जजमेंट इज द ज्युडिकल फंक्शन, नॉट अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वन. Next, third, the Chief Justice exercise control over subordinate judiciary primary under. मुख्य न्यायाधीश अधीनस्थ न्यायपालिकेवर नियंत्रण कोणत्या कलमाखाली ठेवतात? तर बघा, ऑप्शन आहे आर्टिकल 226, आर्टिकल 227, आर्टिकल 235 अँड आर्टिकल 127. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, आर्टिकल 235, बिकॉज इट वेस्ट कंट्रोल ऑफ डिस्ट्रिक्ट कोर्ट अँड सबऑर्डिनेट ज्युडिशरी इन द हाय कोर्ट. Next, fourth, the power to transfer judge within the territorial bench Mumbai, Nagpur, Aurangabad is exercised by. मुंबई, नागपूर, औरंगाबाद खंडपीठांमध्ये न्यायाधीशांची बदली कोण करतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र, स्टेट लेजिस्लेचर, थर्ड, चीफ जस्टिस ऑफ बॉम्बे हायकोर्ट अँड लॉ मिनिस्टर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, चीफ जस्टिस ऑफ बॉम्बे हायकोर्ट, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. बिकॉज इंटरनल ट्रान्सफर विद इन द हायकोर्ट are administrative power of the chief justice. Next, fifth, in judicial hierarchy the chief justice of Bombay High Court is. न्यायिक श्रेणीक्रमात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोणत्या स्थानावर आहेत? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, सुपेरियर टू सुप्रीम कोर्ट जज, सेकंड, इक्वल टू अदर हायकोर्ट जज ज्युडिशली, थर्ड, सबऑर्डिनेट टू सिनियर मोस्ट जज अँड फोर्थ, एक्झिक्युटिव्ह हेड ऑफ ज्युडिशरी. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड, इक्वल टू अदर हायकोर्ट जज ज्युडिशली. ठीक आहे, न्यायिक दृष्ट्या इतर न्यायाधिकाऱ्यां इतकेच. बिकॉज ऑल जज आर इक्वल इन ज्युडिशियल ऑथॉरिटी, द चीफ जस्टिस डिफर ओनली ऍडमिनिस्ट्रेटिव्हली. ओके. नेक्स्ट, सिक्स, द चीफ जस्टिस रोल इन द अपॉइंटमेंट ऑफ हायकोर्ट जज इन्व्हॉल्व. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेमणुकीत मुख्य न्यायाधीशांची भूमिका काय असते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, फायनल डिसिजन मेकिंग ऑथॉरिटी, सेकंड, ऍडवायझरी ओपिनियन ओनली, थर्ड, कॉलेगियम कन्सल्टेशन प्रोसेस अँड स्टेट कॅबिनेट अप्रुव्हल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, कॉलेगियम कन्सल्टेशन प्रोसेस, सल्ला मसरत प्रक्रिया. बिकॉज द चीफ जस्टिस पार्टिसिपेट इन द कॉलेगियम सिस्टम फॉर ज्युडिशियल अपॉइंटमेंट. Next, seventh, which function highlight the chief justice role in ensuring judicial efficiency? न्यायिक कार्यक्षमता सुनिश्चित करणारे मुख्य न्यायाधीशांचे कोणते कार्य आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, इश्युइंग रिट्स, सेकंड, मॅनेजिंग केस लॉ फॉर अँड बॅकलॉग, थर्ड, इंटरप्रिटिंग कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन अँड फोर, ग्रांटिंग बेल. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, मॅनेजिंग केस फ्लो अँड बॅकलॉग, प्रकरणाचे व्यवस्थापन व प्रलंबित काम कमी करणे. बिकॉज efficient roster management and case distribution reduce pendency and delay. Next, 8, the authority of Chief Justice of Bombay High Court to allocate case among benches flow from. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या खंडपीठामध्ये
प्रकरणे वाटप करण्याचा अधिकार कोठून मिळतो? तर बघा ऑप्शन आहे इथे फर्स्ट आर्टिकल 226, आर्टिकल 227, रोल ॲज मास्टर ऑफ रोस्टर अँड लेटेंट पेटंट्स ऑफ 1862. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड रोल ॲज मास्टर ऑफ द रोस्टर. मास्टर ऑफ द रोस्टर ही भूमिका बिकॉज the chief justice power to allocate cases in inherent administrative authority known as the master of the roster. Okay, next ninth, which statement correctly describes the chief justice authority over benches? मुख्य न्यायाधीशांच्या खंडपीठावरील अधिकाराबाबत योग्य विधान कोणते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॅन ओव्हररूल जजमेंट ऑफ अदर जज, सेकंड कॅन डिसाइड विच जज हिअर विच केस, थर्ड कॅन रिव्ह्यू ऑल सबऑर्डिनेट कोर्ट जजमेंट अँड फोर्थ कॅन रिमूव्ह जजेस. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड कॅन डिसाइड विच जज हिअर विच केस. कोणता न्यायाधीश कोणते प्रकरण ऐकेल हे ठरवतात बिकॉज रोस्टर एलोकेशन इज अ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल नॉट अ ज्युडिकल सुपॅरिटी. ओके, next 10th, the chief justice act as the official representative of Bombay High Court in. मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकृत प्रतिनिधित्व मुख्य न्यायाधीश कुठे करतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली प्रोसिडिंग, सेकंड एक्झिक्युटिव्ह कॅबिनेट मीटिंग, थर्ड इंटर इन्स्टिट्यूशनल अँड कॉन्स्टिट्यूशनल कम्युनिकेशन अँड फोर्थ इलेक्शन कमिशन कन्सल्टेशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इंटर इन्स्टिट्यूशनल अँड कॉन्स्टिट्यूशनल कम्युनिकेशन, संस्थात्मक घटनात्मक संवाद बिकॉज द चीफ जस्टिस रिप्रेझेंट द हायकोर्ट इन कॉन्स्टिट्यूशनल अँड इन्स्टिट्यूशनल मॅटर. Next 11, the power to initiate disciplinary proceeding against subordinate judicially offer rest with. अधीनस्थ न्यायिक अधिकाऱ्यांवर शिस्तभंग कारवाई सुरू करण्याचा अधिकार कोणाकडे असतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट गव्हर्नर, लॉ डिपार्टमेंट, हायकोर्ट अंडर चीफ जस्टिस अँड सुप्रीम कोर्ट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड हायकोर्ट अंडर चीफ जस्टिस, मुख्य न्यायाधीशांच्या माध्यमातून उच्च न्यायालय बिकॉज आर्टिकल 235 एम्पॉवर द हायकोर्ट टू डिसिप्लिन सबऑर्डिनेट ज्युडिशरी. तसंच बघा इंग्लिश ग्रामरचे शॉर्ट नोट प्लस एमसीक्यूज पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट 12th, विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट कॅप्चर द ड्युअल रोल ऑफ चीफ जस्टिस. मुख्य न्यायाधीशांची दुहेरी भूमिका कोणती दर्शवते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ज्युडिकल सुपरमॅसी अँड एक्झिक्युटिव्ह कंट्रोल, सेकंड ज्युडिकल इक्वॅलिटी अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रायमसी, थर्ड लेजिस्लेटिव्ह ऑथॉरिटी अँड ज्युडिकल रिव्ह्यू अँड फोर्थ ॲडवायझरी अँड एक्झिक्युटिव्ह डॉमिनन्स. तर करेक्ट आन्सर येईल इथे सेकंड ज्युडिकल इक्वॅलिटी अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रायमसी बिकॉज Chief Justice is a judicial equal but administrative scenario. Next 13, the Chief Justice decision on roster allocation is. रोस्टर वाटप बाबत मुख्य न्यायाधीशांचा निर्णय कसा असतो? तर बघा ऑप्शन आहे सब्जेक्ट टू अप्रुव्हल बाय गव्हर्नर, सेकंड जस्टिकेबल इन ऑर्डिनरी सर्कमस्टन्स, थर्ड फायनल अँड बाइंडिंग इंटरनली अँड फोर ॲडवायझरी इन नेचर. तर करेक्ट आन्सर येईल इथे थर्ड फायनल अँड बाइंडिंग इंटरनली, अंतर्गत पातळीवर अंतिम व बंधनकारक बिकॉज रोस्टर डिसिजन आर फायनल विद इन द हायकोर्ट ॲडमिनिस्ट्रेशन. नेक्स्ट 14, which constitutional value is most directly promoted by the chief justice administrative role. मुख्य न्यायाधीशांच्या प्रशासकीय भूमिकेमुळे कोणती घटनात्मक मूल्ये वाढीस लागतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट पार्लमेंटरी सॉव्हरेनिटी, ज्युडिकल इंडिपेंडन्स, फेडरल सुपरमेसी अँड पॉप्युलर सॉव्हरेनिटी. तो करेक्ट आन्सर येईल इथे सेकंड ज्युडिकल इंडिपेंडन्स, न्यायपालिका स्वायत्तता बिकॉज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑटोनॉमी ऑफ कोर्ट प्रोटेक्ट ज्युडिकल इंडिपेंडन्स. Next 15, in the institutional design of Indian judiciary, the Chief Justice of High Court functions primary as. भारतीय न्यायपालिकेच्या रचनेत उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मुख्यतः कोणत्या भूमिकेत असतात? बघा ऑप्शन आहे फर्स्ट चीफ लीगल ॲडवायझर टू द स्टेट, सेकंड एक्झिक्युटिव्ह हेड ऑफ कोर्ट, थर्ड फर्स्ट अमॉंग इक्वल विथ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लिडरशिप अँड फोर्थ सबऑर्डिनेट ऑथॉरिटी ऑफ लॉ मिनिस्ट्री. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड फर्स्ट अमॉंग इक्वल विथ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लिडरशिप, समानांमध्ये प्रथम व प्रशासकीय नेतृत्व बिकॉज द चीफ जस्टिस इज द फर्स्ट अमॉंग इक्वल एक्सरसाइजिंग ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लिडरशिप विदाउट ज्युडिकल सुपॅरिटी. ओके, तसंच बघा अॅरिथमॅटिक, कम्प्युटर अवेअरनेस, जनरल अवेअरनेस, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर सगळ्याच पीडीएफ अवेलेबल आहे इंग्लिश मराठीमध्ये.
ज्यांना पण PDF हवी असेल WhatsApp नंबर दिलेला आहे. WhatsAppला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तेव्हापर्यंत धन्यवाद.